सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। दमानिया यांच्या आरोपावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर चोहू बाजूंनी आरोपांच्या फैरी झडू लागले। वेगवेगळे आरोप करून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आधीच अनेक आरोप झाले। पीक विमा आणि जिल्हा नियोजनाच्या निधी संदर्भातही अनेक आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केले। त्यातच आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 160 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। अंजली ताईने जे आज आरोप केलेले आहेत त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे जे पुरावे दिलेत त्याची चौकशी करण्यात यावी, म्हणजे महाराष्ट्राला कळेल काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात। धनंजय मुंडे पहिल्यापासूनच घोटाळेबाज असल्याचा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तत्काळ धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे, लफडेबाज घोटाळेबाज, म्हणजे एक राज्याला तो मोठा दुर्दैवी डाग आहे। कारण गोरगरिबांचे मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती घालायची त्याच गोरगरिबांच्या, हे त्याचं एक पिंड झालेला आहे। अंजली दमानिया या पुराव्यांशिवाय बोलत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंवर निशाणा साधलाय। पण अंजली ताई दमानिया जर बोलल्या गोष्टी तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत। मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता, त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले, तर कुठंतरी लोकांनाही वाटतं न्याय भेटणार आहे। तर याआधी धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी केलेल्या पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केलाय। पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सुळे यांनी संसदेत केली है। 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक एमएलए है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को कि वो 500 करोड़ नहीं 5000 करोड़ रुपए का दिया है। मैं आपको बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ सर कि क्या आपको इसके बारे में महाराष्ट्र में जो 2.5 साल से आपकी सरकार थी और आज आपकी सरकार जो है, जो ऑन रिकॉर्ड ये आपका मंत्री भी कह रहा है और आप ही का एमएलए कह रहा है, उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5000 करोड़ का जो गफला हुआ है पावल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना, और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना। सुप्रिया सुळेंनी केलेल्या पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत घोटाळ्याची चौकशी करण्याची भूमिका केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केली आहे। आपके माध्यम से और सदन के माध्यम से भी देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा, यह हमारी प्रतिबद्धता है। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले, मात्र अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवरून राजकारण जोरदार तापताना दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।